आमचे गुरुजींच्या मुखाचं वाक्य आहे, भोजन सरस झालं की भजन निरस झाल्याशिवाय राहत नाही म्हणायचे. हे वाक्य लक्षात ठेवा. आणि जर कीर्तनाच्या अगोदर जर आपण पोट भरलं तर ते फक्त भोजन होऊ शकतं, पण कीर्तनानंतर जर आपण जर सेवन करत असाल तर ते भोजन नाही होणार, तर तो प्रसाद होणार आहे. आणि म्हणून या नेमानं आपल्या सर्वांचं कौतुक आहे. खरं तर म्हणजे या कार्यक्रमाचं वैभव त्या हातामुळे प्राप्त झालेलं आहे. आम्हाला परवा एक जणांना प्रश्न विचारला, महाराज वजन वाढलं तर काय करावं? म्हणून प्रश्न योग्य आहे. प्रश्न विचारताना योग्याला विचारला, योग्य विचारलाय. पण मला पण कशाचं वजन वाढलं तर काय करावं ते पण सांग मला. त्याने सांगितलं, महाराज जर शरीराचं वजन वाढलं तर काय करावं, धनाचं वजन वाढलं तर काय करावं, आणि मनाचं वजन वाढलं तर काय करावं. जसा प्रश्न आहे तसं उत्तर असू शकतं. मी म्हणलं हे बघ गड्या, धनाचं वजन वाढलं, धनाचं जर वजन वाढलं तर माणसानं दान करावं. शरीराचं वजन वाढलं तर माणसानं डाएट अर्थात आहारावर थोडंसं कंट्रोल ठेवावं. आणि मनाचं वजन वाढलं तर माणसानं ध्यान करावं. म्हणजे थोडंसं एका वाक्यात सांगतो, माणसानं दररोज 3 गोष्टी नियमित केल्या पाहिजेत. कोणत्या? माणसानं स्नान करावं, दान करावं आणि ध्यान करावं. स्नान केल्यानं तनशुद्धी होते, ध्यान केल्यानं मनशुद्धी होते, आणि दान केल्यानं धनशुद्धी होते. है हाथ वो जो भगवान का पूजन किया करे, हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की. या त्या हाताचं पावित्र्य पण आहे. आमचं शास्त्र वर्णन करते, हस्त पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. त्या हाताचं पावित्र्य पण कशात आहे, तर दान देण्यामध्ये आहे. म्हणजे या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता जे दातृत्व संपन्न आहे, जे कर्तृत्व संपन्न आहे, त्या हातामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. अत्यंत सुंदर असं वातावरण आहे. माईक सिस्टीम सुंदर आहे, वाजवणारे सुंदर आहेत, म्हणणारे सुंदर आहेत. उद्याची वारकरी पायकी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या गुरुकुलमध्ये आहेत का? वा, आनंदाची गोष्ट. नाहीतर इतकं सुंदर वातावरण आम्हाला क्वचित मिळतं वर्षाच्या काठी एखाद्या वेळेस. माईक सिस्टीम चांगली, वाजवणार चांगला. आज वाजवणारा खरं सुंदर आहे बरं का. मला काही जास्त येत नाही, 12 वर्ष शिकलोय मी. म्हणजे सांगावं लागलं ना, मला पण येतंय गड्या म्हणून. नाहीतर काय मृदंग माझ्याकडे वाटतं ह्यांना काय कळत नसते त्याच्यात. मी अगोदर मृदंग शिकलो, पुन्हा तुम्ही म्हणता मग कीर्तन का करायला लागला. मी ज्यांच्याकडे राहायला होतो त्यांनी सांगितलं, हे बघ मृदंग वादक किती जरी मोठा झाला तर कीर्तनकाराने हात केले की थांबावं लागतंय. थांब म्हणलं की थांबावं लागतंय. मग मी काय करू, मला म्हणले हात करून थांबण्यापेक्षा हात करणाराच हो ना. म्हणून मी ते क्षेत्र सोडलं. आणि खरं सांगू, त्याच्यात 7 दिवस वाजवल्यानंतर जे मिळतं ते एका दिवसात मिळतं. मग विनाकारण कशाला वाजवत बसा. आज त्याच्यातला विनोदाचा का. माझी एक विनंती आहे सर्वांना, ज्या ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने चिंतन करत चला, विठ्ठल विठ्ठल. प्रश्न असं, महाराज प्रत्येक कीर्तनकार म्हणतात टाळी वाजवा, टाळी वाजवा, पण का वाजवा? काय कारण नसताना तुम्ही तुमच्या अभंगाचं बोलावं, यांनी प्रमाण द्यावं, यांनी मृदंग वाजवा आणि आम्ही आमचं निवांत बसून ऐकावं. आम्हाला त्रास देऊ नये, तुम्ही त्रास घेऊ नये. काय टाळी वाजवावी, त्याचं काय मीमांसा आहे का, त्याचा काय विचार आहे का? हो, ऐका. कीर्तनामध्ये टाळी का वाजवावी? ज्यांना ज्यांना वाटतं ना आपण काळाच्या टाळीतून सुटावं, ज्यांना ज्यांना वाटतं आपल्याला मरण येऊ नये, आपल्याला जर काळाच्या टाळी सापडायचं नसेल तर आपण काय करायला पाहिजे, भजनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. थोडंसं यमकाच्या भाषेतनं सांगतो मी, तुम्हाला कळेल. शहराला शोभा कशामुळे प्राप्त होते? शहर असते एखादं, शहरात असतात चाळी, शहरात चाळी, गावात आळी. शहरात चाळीला महत्व आहे, चाळीपासून शहर तयार होतं. गावात आळीला महत्व आहे, खालची आळी, मधली आळी, वरची आळी. आळी म्हणजे गल्ली. शहरात चाळी, गावात आळी, कानात वाळी, पायात वाळी, धान्यात साळी, स्वयंपाकात पुरणपोळी, वस्त्रात चोळी, भांडणात शिवीगाळी. इकडं भांडण लागले तर हरिपाठ म्हणतात का? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, हे बरं जावतो तुला असं म्हणतात का? ज्ञानमाळ तुकाराम हां असं म्हणत नाही तर पण तिचा अर्थ तुमच्या लक्षात आला. परत ऐका.
शहरात चाळी, गावात आली, कानात वाळी, पायात वाळी, धान्यात साळी, स्वयंपाकात पुरणपोळी, वस्त्रात चोळी, भांडणात शिवी गाळी, त्या न्यायानं भजनात टाळी महत्वाची आहे. विठ्ठला या माझ्या बोलण्याला प्रमाण आहे का? ज्ञानोबा चिंतन करतायत. नामाची विमुख जन्म नरकाची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून भजनामध्ये माणसाला आळस करू नये. माणसाला आमच्या गुरुवरांच्या मुखाचं वाक्य आहे, माणसानं जर भजनात आळस केला तर देव सुद्धा त्या जीवाच्या बाबतीमध्ये आळस करतो म्हणायची. जर भजनात जर आपण सतर्क राहिलो, तत्पर राहिलो, तर देव सुद्धा आपल्या बाजूमध्ये सतर्क राहतो, तत्पर राहतो. म्हणून माणसानं भजनामध्ये आमचे तुकोऱ्या फार सुंदर चिंतन करतात त्या विषयाचं. करावी तात परमार्थामध्ये त्वरा करावी. शास्त्रकारांनी फार मार्मिक विषय चिंतन केले या विषयाचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षं त्यक्त्वा दातव्यम कोटीं त्यक्त्वा हरिं भजेत. शास्त्रवर्ण काय बाबा, 100 कामं सोडा, अगोदर काय करा, जेवण करा. शतम विहाय भोक्तव्यम, पण अगोदर जेवणाला इतकं महत्व का? पण जेवणापेक्षा अजून एका गोष्टीला महत्व द्या. सहस्रम स्नानमाचरेत, 1000 कामं बाजूला ठेवा आणि अगोदर स्नान करा. म्हणजे जेवणापेक्षा कशाला महत्व द्या? स्नानाला महत्व द्या. मग फक्त स्नानाला महत्व का नाही? लक्षं त्यक्त्वा दातव्यम, 1,00,000 कामं बाजूला ठेवा आणि अगोदर दान करा. दानामध्ये माणसानं तत्पर असलं पाहिजे. किती तत्पर असलं पाहिजे? थोडस महाभारतामध्ये घेऊन जातो मी, तुम्हाला कळेल. एकदा भक्त शिरोमणी अर्जुनाने प्रश्न विचारला कृष्ण परमात्म्याला, देवा या जगाच्या माठीवरती माझ्या धर्मराजासारखा कोण सुद्धा उदाहरण आहे का नाही? देवाने सांगितलं, अर्जुना अरे हा तुझा भ्रम आहे, अज्ञान आहे तुझं. म्हणजे माझ्या धर्मापेक्षा सुद्धा फार मोठी उदाहरण आहेत. हो, हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणले? सांगा बाबा आपण दोघांनी वेशांतर केला, वेश बदलला आणि निघाले कुठं? थेट धर्मराज जिथं बसले होते तिथं. सकाळी 7:30-7:45 वेळ आहे. धर्मराज त्याला दाढी बनवत होते. भिक्षा देही. कोण आहे? याचे काय? ब्राह्मण आहे महाराज, माझ्या मुलाची मुंज आहे, काहीतरी मदत हवी आहे. धर्मराजाने सांगितलं सध्या अपवित्र अवस्थेमध्ये आहे, दरबारात या, मग पाहिजे तेवढं दिलं जाईल. ठीक आहे म्हणजे जशी तुमची इच्छा. थेट त्याच वस्त्रामध्ये, त्याच वेशामध्ये, थेट जिथं कर्ण बसला होता तिथं गेले. कर्ण ही त्याला दाढी बनवत होता. भिक्षा देही. याचे काय महाराज? ब्राह्मण आहे, ब्राह्मणाच्या मुलाची मुंज आहे, काहीतरी दान द्या. नाव्याच्या उजव्या हाताला म्हणजे कर्णाच्या डाव्या हाताला वाटी होती पाण्याची, आणि पाण्याची वाटी ही सुवर्ण पात्र होतं. कांच्या म्हणजे सोन्याची वाटी होती. कर्णानं वाटी उचलली डाव्या हातानं, पाणी फेकून दिलं आणि डाव्या हातानं दान देऊ लागला. कोण? कर्ण. आता हे सांगणं सोपं आहे पण कर्ण अवघड आहे. शब्दाकडे लक्ष ठेवा. देतोय कोण? सोन्याची वाटी कोण देतोय? कर्ण. आता सोपं आहे काही सांगायचं, शब्दाकडे जर लक्ष नाही दिलं तर काय मोठी फसगत होते. सांगणं सोपं आहे पण कर्ण
देतोय कोण मला ते सांगायचंय. कर्ण हत्यार्थ लक्षात ठेवा. डाव्या हाताने वाटी उचलली देऊ लागला तेवढ्यात ब्राह्मणाच्या विषयाचा परमात्मा पुढे महाराज अहो काय करताय तुम्ही दानाचा नियम माहित नाही का तुम्हाला. दान देत असताना उजव्या हाताने दान द्यावं माहित नाही तुम्हाला. कर्णाने सांगितलं मी त्या क्षेत्राचं प्रावीण्य आहे मी निष्णात आहे दान देण्यामध्ये. का कारण मला माहित आहे दान कसं द्यावं. कारण सातवी दानाची व्याख्या सुद्धा परमात्मा चिंतन करतायत. देशे कार्याचे पात्रेचे तद्दानम सात्विकम सुतम. देशाचा काळाचा आणि पात्राचा विचार करून जे दिलं जातं त्याला सात्विक दान म्हटलं जातं ना. ऐका माय बाप डाव्या हाताने दान देतोय देवाने सांगितलं असं नाही चालायचं दान उजव्या हाताने द्या. तुम्ही डाव्या हाताने का दान देताय. कर्णाला जे उत्तर दिलं ते खूप मार्मिक होतं. कर्णाने सांगितलं महाराज खरं सांगू तुम्हाला डाव्या हाताने दान देण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे काय घेतोय महाराज उद्देश एकच आहे. डाव्या हातातून उजव्या हातात वाटी घेईपर्यंत जीव गेला तर उजव्या हातात वाटी घेईपर्यंत जर जीव गेला निघून तर त्याला पुढची जबाबदारी कोण आहे. दान देण्याचं राहून जाईल ना माझं. मतितार्थ लक्षात आला तुमच्या. लक्षण त्यक्त्वा दातव्यम लाख काम सोडा आणि अगोदर दान करा आणि अगोदर काय करा कोटीन त्यक्त्वा हरिं भजेत. कोट्यावधी काम बाजूला ठेवा आणि अगोदर देवाचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल आपल्या समोर बोलावं लागलं. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबांचा अभंग आहे. अभंग 49 चरणाचा आहे. या अभंगाची प्रस्तावना अत्यंत महत्वाची आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज मार्गदर्शन करतायत. कोणाला एका धरणेकऱ्याला एका सुखपिपासू माणसाला एका जिज्ञासू वर्गाला महाराज मार्गदर्शन करतायत दिशादर्शन करतायत. सांगणारे कोण आहेत जगद्गुरु तुकाराम महाराज. सांगतायत कोणाला तुमच्या आमच्यासाठी एका सुखपिपासू माणसाला ज्याला त्रिविध तापाने ज्याचं जीवन भाजलेलं आहे होरपळलेलं आहे भागलेलं आहे शिरलेलं आहे थकलेलं आहे अशा एका विशिष्ट वर्गाला या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम